बिकट परिस्थितीत संघर्ष कसे करावे ते शिकायचे असेल तर ते महामानव स्वर्गीय प्रताप होगाडे यांच्याकडूनच आम्ही शिकलो. परवेज सिद्दीकी, नागपूर. इचलकरंजी येथील लोकहिरा वृत्तसेवा समाजवादी पार्टी इचलकरंजीच्या वतीने महाराष्ट्राचे वीज ग्राहक संघटनेचे संस्थापक, समाजवादी पार्टी महाराष्ट्राचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष स्वर्गीय वीजतज्ञ प्रताप होगाडे यांच्या 75व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे अनावरण भावपूर्ण वातावरणात समाजवादी पार्टीचे प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्दीकी, नागपूर यांच्या हस्ते व प्रदेशोपाध्यक्ष पी.डी. जोशी पटोदेकर, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कार्यक्रमात आलेल्या सर्वच मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन प्रामुख्याने गोविंद ढवळे, जावेद मोमीन, ॲडव्होकेट दिनकर कुरकुटे, दिनेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वर्गीय प्रताप होगाडे यांचा सहवास, मार्गदर्शन व साथ मिळाल्याचे अनुभव व्यक्त करीत असताना प्रामुख्याने उषा कांबळे, गोविंद ढवळे, अण्णासाहेब क्वाने, नांदणी, नितीन मिळचकर, सांगली, कृष्णा देवानंद रोचकरी, समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव, शिवाजीराव परुळेकर, प्रमुख महासचिव, अनीस अहमद पुणे यांनी मनोगते व्यक्त केली. तर प्रमुख पाहुणे समाजवादी पार्टीचे प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्दीकी, नागपूर म्हणाले की 80% समाजकारण व 20% राजकारण करण्याची शिकवण व बिकट परिस्थितीत प्रवाहाविरुद्ध कार्य करण्याचे व संघर्ष कसा करावयाचे असेल तर ते महामानव म्हणून स्वर्गीय प्रताप होगाडे यांच्याकडूनच आम्ही शिकलो, असे मत त्यांनी मांडले. शेवटी समाजवादी पार्टीचे प्रदेशोपाध्यक्ष पी.डी. जोशी पटोदेकर, नांदेड यांच्या अध्यक्षीय भाषणाने सांगता झाली. या कार्यक्रमात प्राजक्ता होगाडे व होगाडे परिवार, स्वर्गीय प्रताप होगाडे यांचे चाहते, कार्यकर्ते उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होगाडे, प्रास्ताविक समाजवादी पार्टी इचलकरंजीचे अध्यक्ष जावेद मोमीन यांनी केले. शेवटी आभार रीटा रॉड्रिग्यूस यांनी मानले.